बोरगाव शहरात 14 मे रोजी होणार विराट हिंदू संमेलन, पूर्वनियोजित बैठकीत माहिती. सकल हिंदू समाज बोरगाव व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने गुरुवार 14 मे रोजी बोरगाव शहरात विराट हिंदू संमेलन होणार असल्याची माहिती पूर्वनियोजित बैठकीत देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हुपरी तालुका मुख्य महामार्ग प्रमुख सुनील सुतार म्हणाले की आपला भारत देश हा हिंदू राष्ट्र आहे, पण याच देशात आपण हिंदू जनजागृतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे लाजिरवाणी गोष्ट आहे. या परिस्थितीत बदल करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. 100 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या या संघाकडून संपूर्ण देशभरात हिंदू धर्मजागृती करण्यात येत आहे. बोरगाव येथेही 14 मे रोजी विराट हिंदू संमेलन होणार आहे. या संमेलनाचे सानिध्य सिद्धांत चक्रवर्ती 108 कुलरत्न मुनी महाराज व हांसनाळ येथील परमपूज्य महेशानंद स्वामीजी लाभणार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजशेखर हिरेमठ हे अध्यक्ष असणार आहेत, तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ मैत्री गोडसे यांचे कुटुंब प्रबोधनावर व RSS इचलकरंजी येथील प्रमुख भगतरामजी छाबडा यांचे पंचपरिवर्तन या विषयावर व्याख्यान होणार आहे. बोरगाव शहरासह 8 गावातील RSSचे प्रमुख व हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी हाल शुगर संचालक शरद जमटे म्हणाले की हे संमेलन राजकारण व जातपात विरहित असणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी संमेलन आयोजित केले असून सर्वांनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभागी व्हावे. स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात संमेलन होणार असून संमेलनापूर्वी शहरातून सवाद्य मिरवणूक शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये 12 घोडे, उंट, रथ, विविध पारंपरिक वाद्य असणार आहेत. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात रांगोळी काढणे, भगवे ध्वज लावणे हे कार्य करणार असून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले. याप्रसंगी शांतानंद प्रसाद महाराज, प्रचार प्रमुख श्रेयश ढाणे, BK महाजन, राजू भदरगडे, शिवाजी कदम, विश्वास नाईक, गणेश वासकर, निलेश नाझरी, नितीन तोडकर, शंकर गुरव, संजय महाजन, अमित फाकांडी, उदय महाजन, श्रीपाल गोसावी, शिशू इदमाळी, महापती खोत, राजू कुंभार, बाळासाहेब उरणकर, अजित तेरदाडे, बबन रिंदाडे, बाहुबली पाटील, काकासाहेब वाघमोडी, दीपक वाघमोडी यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव वळून.